नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली. तर मित्रांनो, आपण आता एक इलेक्ट्रिकलचा बोर्ड वायरिंग करणार आहेत. तर ते इलेक्ट्रिकल बोर्डची वायरिंग कशा पद्धतीने केली जाते ते मी तुम्हाला दाखवतो. नवीन लोक असते ना, ITI इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल काम शिकणारे, तर त्यांच्यासाठी हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर चला आता आपलं तुम्हाला मी बोर्ड फिटिंगचं काम दाखवणार आहे आणि तुम्ही ते काळजीपूर्वक बघा. आम्ही कसे बोर्ड हे करतो, इन्स्टॉलेशन करतो, इंटरनल त्या बोर्डची कशी वायरिंग करतो बघून घ्या. तर मित्रांनो, ही तुम्ही जे माझ्या हातामध्ये प्लेट बघतात ती ही 6 मॉडेलची प्लेट आहे. हा स्लॉट आहे, हा 2 मॉडेल, त्याच्या पुढचे 2 मॉडेल आणि ते 2 मॉडेल म्हणजे काय, एका स्लॉटमध्ये 2 स्विच बसतात, त्यामुळे त्याला 2 मॉडेल म्हणतात. 2, 4 आणि 6. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आता हे तुम्हाला जे माझ्या हातात दिसतं हे 2 मॉडेलचं म्हणजे सॉकेट आहे. सॉकेट कधी पण 2 मॉडेलचं असतं. आपण ते आता कशा प्रकारे बसवतो तुम्हाला दाखवतो. हे 2 मॉडेलचं सॉकेट आहे आणि सॉकेट मॉड्युलर बॉक्समध्ये इन्स्टॉलेशन तुम्हाला दाखवतो मी. ते प्रेस फिट आहे, खाली प्रेस केलं की ते लॉकमध्ये बसतं. ते बसवलं आहे. तर हे अशा प्रकारे हा 6 मॉडेलचा बोर्ड बसवतो. 2 सॉकेट 6 एम्पेअरचे आणि 2 स्विच, 2, 4 आणि 6. पाठीमागचं वायरिंग मी तुम्हाला दाखवतो मी आता कशा प्रकारे आपण करतो ते. तुम्ही नवीन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे स्विचचे जे 2 टोक आहेत त्याच्यामध्ये L1 आणि L2 असं त्याच्यामध्ये मार्किंग असतं. L1 म्हणजे मेन सप्लायची वायर, जी तुमच्या MSCB मीटरकडून येणार आहे किंवा मेन येणार आहे त्या बोर्डला, तो असतो. आणि L2 म्हणजे L2 म्हणजे तिथून तुम्ही सॉकेटला जाणारा सप्लाय जोडायचा असतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी, हा काही तर आहे. ह्या L1ला मेन सप्लाय द्यायचा, L2 मधलं आउटपुट काढायचं आणि सॉकेटला द्यायचं, आणि ह्या L1ला मेन सप्लाय लुपिंग लिंक टाकायची. तर हे जे वायर जोडली मेन खाली L1 ह्याला L1ला जी जोडलेली आहे, फक्त Lला जोडलेली. L स्विचवर मार्किंग असतं L आणि L1. Lला म्हणजे ही मेन सप्लायची केबल आहे, ही बोर्डची मेन सप्लायची वायर आहे ही. तर मित्रांनो, हो Lला ही आहे वायर, इथं मेन लावायची. ही आहे L आणि हा पॉईंट Lचा असतो, हा वरचा पॉईंट L1चा असतो. L1 म्हणजे त्या स्विचचं आउटपुट. त्या स्विचचं आउटपुट L1 हे निघालं L1 असंच सॉकेटच्या Lला लावायचा. आणि ही वायर आहे ग्रीन अर्थिंग. ही असे लुपिंग मारले आपण ह्या सॉकेटला टेक लुपिंगमध्ये. आणि ही आहे त्याची न्यूट्रल म्हणजे N, रिटर्न वायर. तुमच्या एखाद्या युनिटची रिटर्न वायर म्हणजे न्यूट्रल वायर. ह्याला N लिहिलेला असतो. हा N आपण ह्या साईड लूप मारला. ज्यावेळेस तुम्ही MSCBची पॉवर सप्लाय घेऊन येता त्यावेळेस ह्या पॉईंटमध्ये हा पॉईंट लूज करायचा. ह्याच्यामध्ये MSCBची एक न्यूट्रल एकत्र जोडायची. म्हणजे हा झाला न्यूट्रलचा लूप, हा झाला अर्थिंगचा लूप. आणि हे तुमचा जर बोर्ड तुमचा बोर्ड असा बोर्ड आहे फ्रंट साईडला, आणि हा जर उलटा केला तर तुमचा खालचा झाला हा मेन झाला L, आणि स्विचचा L1 म्हणजे झाला आउटपुट. तर तुम्हाला मी हा व्हिडिओ डिटेलपणे ड्रॉईंगसोबत पण तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हा प्रॅक्टिकली झालं, आणि मी तुम्हाला ह्याचं ड्रॉईंग पण काढून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण मी 6 मॉडेलची इलेक्ट्रिकल इंटरनल कनेक्शन तुम्हाला मी समजून सांगतो. तो पण मी व्हिडिओ ह्यासोबत अटॅच करणार आहे, आणि तुम्ही हा शेवटपर्यंत बघा ब्लॉग.
एखादी